नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच काही वाचलेलं काही सुचलेलं या सदराखाली एक अतिशय सुंदर लेख वाचनात आला आणि त्यातून एक खूप छान विचार मिळाला. तोच विचार आज तुमच्या सगळ्यांपर्यंत या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून पोहोचवते. वर्ष 2004. माझे पती योगेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये राहत असताना मीही काही महिने त्यांच्याबरोबर तिथे होते. माझं वय तेव्हा साधारण 25च्या आसपास असावं. योगेशची बॉस पॅट 40 वर्षांची झाली म्हणून पार्टी होती. पॅटचा जोडीदार एरिक आणि अजून एक इंग्रज जोडी, असं आम्ही 6 जण या छोट्याशा पार्टीसाठी एकत्र आलो होतो. टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारलं, तू काय काम करतो? या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं त्याने मला खडबडून शुद्धीत आणलं. तो म्हणाला, मी स्टेशनवर झेंडा दाखवतो. मी आणि योगेश निशब्द, कारण पॅट योगेशची उच्चपदस्थ अधिकारी. आता माझी जिज्ञासा म्हणा की भोचकपणा मला शांत राहू देईना. मी पुढे परत विचारलं, सुरुवातीपासून तिथेच आहेस का? योगेश थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने माझ्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. मी दुर्लक्ष केलं. त्यावेळी एरिक म्हणाला, 40व्या वाढदिवसापर्यंत मीही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अधिकारी होतो. 20 ते 40 या 20 वर्षात खूप काम केलं, प्रचंड पैसे साठवले, फिक्स केले आणि आता मी माझं जुनं स्वप्न जगतोय. स्वप्न म्हणजे? अगं, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझ्या मॉमबरोबर मी स्टेशनवर जायचो. तेव्हा मला हा सिग्नल मॅन खूप भुरळ घालायचा. वाटायचं किती लक्की आहे हा, अख्खी ट्रेन थांबवू शकतो. आणि त्याच्या हातातले ते 2 झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग काय, जसा जसा मोठा होत गेलो तसा हा सिग्नल मॅन मागे राहिला आणि मग मीही 4 चौघांसारखा खूप शिकलो, एक्झिक्युटिव्ह पोस्टवर आलो आणि रुटीनमध्ये अडकलो. पण माझ्या 40व्या वाढदिवसाला शांत मनानं मी ठरवलं, आता या बिग मॅन एरिकनं स्मॉल किड एरिकचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि मग काय, स्टेशनवर गेलो आणि माझ्या हातात आले ते माझे लाल हिरवे आवडते झेंडे. खरंच मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे. एरिक मस्त छोट्या एरिकसारखा हसला आणि मग मोठ्या माणसासारखा बियर रिचवायला लागला. पार्टी संपली. हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देऊन गेला. खरंच आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात, काही ना काहीतरी देऊन जातात. पॅटनं त्या दिवशी 40शीतही कसं मस्त तरुण आयुष्य जगायचं, आयुष्यातला प्रत्येक टप्पा स्वीकारताना कसं बहरत लहरत कसं जगायचं हे शिकवलं. ही जोडी मला विलक्षण आवडली. मी आणि योगेश घरी आलो तेव्हा आम्ही दोघंही एरिकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे लाल झेंडे आठवले. माझ्या डायरीत राहिलेली कविता, अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणं, योगेशची एखादं वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा, असं बरंच काही. श्रोते हो, ही लेखिका पुढे म्हणते की मीही माझ्या 40व्या वाढदिवसाला आवडता झेंडा हातात घेतलाय. कवितेचा, गाण्याचा, जगण्याचा. आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला. पुढची काही वर्ष झटून काम करण्यासाठी, महत्वाकांक्षा, पैसा यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी आणि 40शी नंतर आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी. श्रोते हो, एरिकने जे 40शीत केलं ना ते आपण किमान 60त नाही करू शकणार. वयाचा टप्पा कोणताही असो, स्वतःसाठी जगणं कधीपासून सुरू करायचं याची क्रॉस लाईन आपणच ठरवून घ्यायला हवी. अगदी 40शीमध्ये शक्य नसलं ना तरी किमान 50शी नंतरचं आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी जगायला हवं. आपण आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक धावत असतात.
50, 60, 70 गाठली तरीही त्यांचं धावणं कमी होत नाही. वयानुसार शरीराला, मनाला, बुद्धीला विश्रांती दिली नाही तर एक दिवस धावता धावताच आपण जगाचा निरोप घेणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज पडत नाही. त्यामुळे श्रोतेहो, जोपर्यंत शरीर साथ देत आहे ना तोवरच शोधायला हवा आपण आपला आवडता झेंडा. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.